हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे श्री विघ्नहर्ता, त्यालाच श्री विघ्नेश्वर श्री क्षेत्र ओझर असेही म्हटले जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मंदिर बघणार आहे। चला तर मग आपण बघूया हे मंदिर। ओझर हे पुण्यापासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक महामार्गापासून आणि नारायणगावपासून सुमारे 9 किलोमीटर उत्तरेस स्थित आहे। लेण्याद्री या अष्टविनायक मंदिराजवळ ओझर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक शहर आहे। श्री विघ्नहर्ता मंदिराकडे जाताना आपल्याला इथे एक राम मंदिर लागतं। हे सुरेख असं राम मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या बाजूला श्री विघ्नहर्ताचे मंदिर आहे। हे राम मंदिर पण आपण बघणार आहे, पण आधी आपण विघ्नहर्ताचे दर्शन घेऊन येणार आहे। पेशवे बाजीराव प्रथम यांचे धाकटे भाऊ आणि लष्करी सेनापती चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून वसई किल्ला ताब्यात घेतल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि शिखर सोन्याने मढवले आणि 1967 मध्ये गणेश भक्त अप्पा शास्त्री जोशी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धारही केला। इथे मंदिराचे प्रवेशद्वार आहे, ज्यावर गोल्ड प्लेटेड नक्षीकाम केलेलं आहे आणि इथे दोन्ही साईडला बाजारपेठा आहेत आणि इथे आपल्याला समोर मंदिराचं प्रवेशद्वार दिसतंय। इथे खूप सारी छोटी छोटी दुकानं आहेत, जिथे खूप काही आपण खरेदी करू शकतो आणि आता आम्ही गणपतीचे दर्शन घेण्यासाठी चाललोय। इथे आपण बघू शकतो ह्या मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे, ज्यावर शिल्पकला आणि भित्तिचित्रे आहेत। त्याचबरोबर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मोठ्या दगडी द्वारपालाची शिल्पे आहेत। जरी ओझर या अष्टविनायक मंदिराचे दर्शन 7व्या क्रमांकावर करण्याचा सल्ला दिला जात असला तरीही भाविक बहुतेकदा या मंदिराचे दर्शन 5व्या क्रमांकावर करतात, कारण की तो अधिक सोयीस्कर मार्ग आहे। आम्ही आता मंदिरात पोहोचलोय। इथे फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, पण इथे आपण बाहेर जे डिस्प्ले लावला आहे त्यावर आपण बघू शकतो गणपतीची मूर्ती। एकदम सुरेख अशी गणपतीची मूर्ती आहे आणि गाभारा पण तुम्ही बघू शकता, एकदम सुरेख आहे। इथे पण प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल उभे आहेत। ह्या पूर्वाभिमुख मंदिराला भव्य प्रवेशद्वाराबरोबर प्रशस्त अंगणही आहे, जे आपण इथे बघू शकतोय। खूप सारी मोकळी जागा आहे ह्या मंदिराच्या भोवती आणि त्यांनी इथे झाडं पण लावलेली आहेत आणि स्वच्छता पण खूप आहे। इथे एकदम क्लीन आहे। इथे उन्हाचे चटके लागू नये चालताना म्हणून इथे कार्पेट पण टाकलेले आहेत, त्याच्यामुळे इथे उन्हाचे चटके पण जाणवत नाहीयेत। आणि आता सगळ्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे, तोपर्यंत आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारली आणि आता आरतीची वेळ झालेली आहे, तर आम्ही आता आरतीला सुरुवात केलेली आहे। या मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर मुद्दल पुराण, स्कंद पुराण आणि तमिळ विनायक पुराणात असे लिहिले आहे की राजा अभिनंदनने एक यज्ञ केला, ज्यामध्ये त्याने देवराजा इंद्राला कोणताही नैवेद्य दिला नाही। त्यामुळे संतप्त इंद्राने काळ म्हणजेच मृत्यूला यज्ञ नष्ट करण्याचा आदेश दिला। त्यामुळे काळ हा राक्षस विघ्नासुराचे रूप धारण करतो, ज्याने यज्ञात अडथळे निर्माण केले आणि ते उद्ध्वस्त केले। तो इथेच थांबला नाही, तर त्यापुढे त्याने विश्वात कहर निर्माण केला। ऋषी आणि इतर प्राण्यांच्या चांगल्या कर्मामध्ये आणि यज्ञामध्ये अडथळे निर्माण केले। ऋषींनी ब्रह्मा आणि शिवाकडे मदत मागितली, ज्यांनी गणेशाची पूजा करण्याचा सल्ला दिला। तपस्वींची प्रार्थना ऐकून गणेश राक्षसाची युद्ध करू लागला, ज्याला लवकरच समजले की जिंकणे अशक्य आहे आणि त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला शरण गेला आणि जगातील प्राण्यांना त्रास न देण्याचे मान्य केले। त्यानंतर अशी व्यवस्था करण्यात आली होती की विघ्न म्हणजेच अडथळे फक्त अशा ठिकाणीच राहतील जिथे गणेशाची पूजा केली जात नाही।
पश्चातापी विघ्नाला गणेशाचे सेवक बनवण्यात आले होते, जो त्याच्या प्रभूची पूजा न करणाऱ्यांना त्रास देत असे. विघ्नासुराने गणेशाला या घटनेची आठवण म्हणून विघ्नेश्वर हे नाव धारण करण्याची विनंती केली. या घटनेचे दर्शन घडवण्यासाठी विघ्नेश्वर म्हणून गणेशाची प्रतिमा पवित्र केली. या घटनेपासून मुक्त झालेल्या ऋषींनी ओझर येथे गणेशाची प्रतिमा विघ्नेश्वर म्हणून पवित्र केली आणि तेव्हापासून इथे हे मंदिर आहे आणि ह्या गणेशाची स्थापना केलेली आहे. आम्ही आता गणपतीचे दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे आणि इथे बाजूलाच गवळी बाबा मंदिर आणि हनुमान मंदिर आहे, जिथे आम्ही आता दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. इथे हे हनुमान मंदिर आहे, छोटंसं आहे पण एकदम छान असं मंदिर आहे. हनुमान मंदिरच्या बाजूलाच लागून इथे गवळी बाबांचं मंदिर आहे. आणि या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जे मंदिर बघितलं होतं श्रीराम मंदिर, त्या मंदिरामध्ये आम्ही आता आलेलो आहे दर्शनासाठी. तर आपण बघूया हे राम मंदिर कसं आहे. एकदम सुरेख असं हे व्हाईट कलरचं, मला वाटतं हे संगमरवरी दगडामध्ये बनवलेलं मंदिर आहे. आणि इथे आपण बघू शकतोय राम, लक्ष्मण, सीता सगळ्यांचं दर्शन आपल्याला इथे भेटणार आहे. एकदम सुरेख असं हे मंदिर आहे. इथे मंदिराच्या बाजूला एक भक्तभवन पण आहे, ज्याच्या समोर 2 भव्य असे हत्तीचे स्टॅच्यू पण उभे आहेत. मला वाटतं हे भक्तभवन इथे भक्तांच्या निवासाची सोय म्हणून उभे केलेले आहे. आणि आम्ही आत्ता नदीवर चाललो आहे. ओझर हे कुकडी नदीच्या काठावर येडगाव धरणावर वसलेले आहे. तर आम्ही आता नदी शोधत चाललो आहे नदीच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी. आणि इथे थोड्याच अंतरावर आम्हाला ही नदी भेटलेली आहे. एकदम शांत असं हे ठिकाण आहे आणि एकदम स्वच्छ पण आहे. तर तुम्हाला श्री विघ्नेश्वर मंदिर आणि हा परिसर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.